श्री स्वामी समर्थ अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमो नमः. श्री गुरु आपल्या शिष्यास सांगतात, श्री स्वामीराज हे समस्त जनांवर परोपकार करण्यासाठी तीर्थक्षेत्रावर वास करतात. जोगाईचे आंबे नामक एक क्षेत्र आहे. तिथे दत्तोपासक दसोपंत महात्मा मुकुंदराज नामक सत्पुरुष होऊन गेले. आदिमाया देवी जोगाई जगदंबा आंबे ग्रामी विराजमान आहे. आंबेचे हे श्री विश्रांती स्थान असून हजारो भक्त तिच्या दर्शनास येत असतात. आंबे ग्राम लगतच्या एका डोंगरावर श्री स्वामी महाराज गुरख्यांच्या मुलात खेळत असत. एक गुरख्याची 5 वर्षाची मुलगी नित्य श्री स्वामी सेवेत मग्न राही. तिथे दोघांचे गप्पा गोष्टी रंगत. यतिरायांना ती नित्य नेमाने भाकरी आणून देत असे. श्री स्वामीचरणी लीन राहत असे. पूर्वसंस्कार अत्यंत प्रबळ असल्याने दिवसेंदिवस तिचा निर्माण भाव बनत जाऊन यतिपद कमलांवर शरण जाण्याचे भाग्य तिला प्राप्त झाले होते. त्या बालकेची माता आपल्या नवऱ्यासमवेत बसली असताना अजब विचार मांडू लागली. आपली कन्या रूप मनोहर आहे. इथे घराजवळच एक सावकार टोलेजंग वाड्यात राहतो. त्याला तर अपत्यही नाही. याची श्रीमंती राजे राजवाड्यांप्रमाणेच आहे. आपण आपल्या मुलाचा पेहराव घालून त्या सावकारास दत्तक घेण्यास सांगू. त्यांचाही दत्तपुत्रासाठी शोध चालू आहे. आपलीही गरिबी नष्ट होईल. खरे काय हे कोणास कळू देऊ नये. एकदा दत्त विधान झाले की जे काय होईल ते मग पाहू. सावकारास दत्तक मूल घ्यायचेच होते. गुरख्याने योजना बनविली. मुलीला पुरुष वेश धारण करविला. वस्त्रालंकार आभूषणांनी नटवून काही सेवकजनांना जमवून त्यांच्या समवेत स्वारी निघाली. बाळ घोड्यावर स्थानापन्न होती. वाद्य गजरात गुलाल उधळत गावाबाहेर मंदिरात जाऊन श्रीफळ व पुष्पे भगवंतांना अर्पण करण्यात आली. मग बाळाची दृष्ट काढण्यास आली. वाजत गाजत सर्व जण सावकाराकडे आले. तथाकथित पुत्रांवरून उतारा ओवाळून टाकला. नंतर गुरख्याने सावकाराला दंडवत घातला. मोठ्या विनयपूर्वक तो सावकारास म्हणाला, आपणांसाठी आजपर्यंत मी पुत्र शोधत होतो. ईश्वर प्रेरणेने प्रयत्नास यश मिळून अकस्मात हे सर्वोत्कृष्ट पुत्ररत्न लाभले. हा परम सुंदर मुलगा मी आपल्या चरणी सादर करतो. आपणावर परमेश्वराच प्रसन्न झाला आहे असे समजा. हे शुभवचन ऐकल्यावर सावकाराने आपल्या पत्नीशी विचारविमर्श केला. त्याचे सखे सोयरे आप्तेष्ट मंडळींसह हे वृत्त कळताच परमानंद झाला. बाळास सावकाराने जवळ ओढून बसविले. प्रेमभराने आलिंगन देत मुखामध्ये मिष्ठान्न भरविले. तेव्हा कुलगुरु वृद्ध विद्वान ब्राह्मण संत व कुलाच्या परंपरेनुसार देवांना बाळाने वंदन केले. मग सावकाराने बाळाचा हात धरून स्वहस्ते आपल्या गादीवर बसविले. त्या दिवशी तिथे मोठा सोहळा झाला. भोजन तांबूल दक्षिणा भरपूर झाला. पुढे काळजी घेऊनच बाळ आपले व्यवहार सांभाळू लागला. म्हणून निसर्ग आपले नियम सोडणार नव्हता. त्या काळाच्या पद्धतीनुसार अल्पवयातच मुलाच्या लग्नाची तयारी सावकार कुटुंबियांनी आरंभिली. पंडित ज्योतिषांना ज्योतिष गणित फळ पाहण्यासाठी आमंत्रित करताच तोच दिवस उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. त्या सर्षी लागोलग वधू संशोधनास सुरुवात झाली. गंगाखेड जवळ सर्व प्रकारे अनुकूल असे स्थळ त्यांना आढळून आले. दोन्ही बाजूंनी संपर्क साधून मार्गशीर्ष शुद्ध दशमी गुरुवार हा दिवस विवाह बंधनासाठी पक्का झाला. त्यानुसार दोन्ही बाजूंनी तयारी चालली. लग्नाआधी काही दिवस बरकाबिला वधूच्या घराच्या दिशेने रवाना झाला. हत्ती, घोडे, शिबिका, अंबारी, रथ यासह अगदी शेकडो जणांचा जथ्था लग्न समारंभाच्या स्थळाकडे वाजत गरजत जाऊन पोचला. अन्न सामग्रीची जय्यत सुच्छिद्रता होती. वस्त्रालंकाराचा रुबाब थक्क करविणारा होता. एकूण डौलदार कार्यक्रमाची धावपळ एकीकडे चालली होती.
तर दुसरीकडे आपला खोटेपणा उघड होणार म्हणून गुराखी कुटुंबाची पळापळ चालली होती. गंगाखेडमध्ये वैभवी थाटात मंडळी पोचली. त्याच वधू पक्षाकडून जंगी स्वागत झाले. वाद्यवृंदांची बहार उडाली. ते पाहून उपस्थित जन दंग झाले. त्याही मंडळींचा प्रचंड मान मरातब झाला. देव प्रतिष्ठा भोजन सीमांतवर पूजन झाले. यथाविधान साखरपुडा पार पडताच नंतर हळद पूजनाचा कार्यक्रम रंगला. तेव्हा वधू पक्षाकडील चतुर स्त्रिया वराला हळद लावत असताना त्याचे शरीर पाहून चकित झाल्या. त्यांच्या सूक्ष्म दृष्टीला वराचे अवयव पुरुषाचे न वाटता स्त्रीचे भासू लागले. तेव्हा कुजबूज सुरू झाली. नंतर नीट पाहताच हाहाकार उडाला. स्त्रियांकडून हे वृत्त सर्वांना कळण्यास फार वेळ लागला नाही. सावकाराला हे वृत्त कळताच त्याचे तर धाबेच दणाणले. दोन्हीही पक्षात शोकाचे वातावरण पसरले. या अचानक घडलेल्या अपकीर्तीने सावकार उभयंतांनो हंबरडाच फोडला. ते शोकविव्हळ झाले. आपण फसलो गेलो कारण आपणच दत्तक घेताना नीट विचार केला नाही. आपले प्रारब्ध विचित्र असे म्हणून ते स्वतःलाच दोष देऊ लागले. हळूहळू शोक संतापात परिवर्तित झाला. परत घरी कसे परतावे असाही त्यांना विचार आला. आई वडिलांच्या जबरदस्तीमुळे त्या बाळावर मात्र विचित्रच प्रसंग ओढावला होता. मोठ्या दुःखामध्ये बुडालेल्या सावकाराने ही दुर्घटना आपल्या राजाला कळविली. तेव्हा भूपतीही संतापले. त्यांनी मारेकऱ्यांकरवी मुलीचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. तसेच कपटी गुराख्याचे घर लुटून त्याला देशपार करण्याचा आदेशही दिला. झाले. मारकऱ्यांनी मुलीला ताब्यात घेऊन जोगाईच्या आंबेच्या डोंगरातील रानात प्रवेश केला. आपला वध केला जाणार याची खात्री झाल्यावरही अवधान राखणाऱ्या त्या छोट्या सुंदरीने मारकऱ्यांना विनंती केली की एक घटिकभर तरी मला मारू नका. या डोंगरात एक संन्यासी बुवा राहतात. ते मला आजोबांसमान आहे. त्यांचे चरण वंदून निरोप घ्यावा असा विचार मनामध्ये आला आहे. मारेकऱ्यांनाही दया आली. ते म्हणाले, आपणही त्यांना बघूया, नंतर मुलीचा वध करू. थोडा वेळ लागला तरी हरकत काय आहे. ते सर्वजण स्वामीरायांच्या मुक्कामस्थळी पोचले. आंब्याच्या झाडाखाली श्री स्वामी समर्थ महाराज विराजमान होते. जवळ एक पाण्याचा झरा मंद मंद वाहत होता. निरनिराळ्या सुशोभायमान झालेल्या झाडांच्या फांद्या, पक्ष्यांचे मंजूळ ध्वनी यामुळे तो परिसर आनंददायक बनला होता. ती अपूर्व वनशोभा पाहून मनाला पूर्ण संतोष वाटत होता. वायू लहरी वारंवार शरीराला स्पर्श करीत होत्या. अत्यंत शीतल असे ते आल्हाददायक वातावरण होते. येथेच वास करावा असे कुणालाही वाटावे. असो, ते गुरुख्यांचे शोकविव्हळ बाळ, मृत्यूच्या भयाने ग्रस्त झालेले, तिचे मुखकमल, अंतरी अस्वस्थता दाटलेली, बाळाने जगतपितामह श्री स्वामी महाराजांच्या चरणांवर स्वतःला झोकून दिले. आसवांचा बांध फुटला. थरथरात्या स्वराने तिने घडलेला सारा वृत्तांत महाराजास ऐकविला. ते तर सर्व साक्षी, पण बाळाची कहाणी त्यांनी ऐकलीच. आजोबा, मी शरण आले आहे. या शरणागताचा अवेर करू नका हो माऊली. मी आपली चरणदास आहे. आपल्यावर माझा दृढ विश्वास आहे. आपणच सर्वांचे आधार आहात. भक्तांना अभय देणे हे आपले ब्रिद्र आहे. ते सांभाळा. आता क्षणात माझा शिरच्छेद होईल हो आजोबा. तिचे हे कळकळीचे बोलणे ऐकून महाराज म्हणाले, आम्ही ब्रह्मदिकालाही विरोध करू. तुला वध होणे शक्य नाही. मनात अजिबात भीती धरू नये.
तिला आश्वस्त केल्यावर त्यांनी मारकऱ्यांना आज्ञा दिले, गावात जाऊन सावकाराला बोलवून आणा, नाहीतर तुम्ही प्राणाला मुकाल. त्यावेळी स्वामी नृसिंहमूर्तींचे उग्र रूप पाहून मारेकरी दचकले, धावतच नगरात गेले. ईश्वराचा कोप झाला असल्याचे वृत्त त्यांनी ग्रामवासियांना ऐकविले. सावकारालाही घडला वृत्तांत सांगितला. सर्व मंडळीसह सावकार पळतच डोंगराजवळ आले. श्री स्वामी नृसिंह भानाचा उग्रावतार पाहून त्यांचा थरकाप उडाला होता. श्री स्वामी सर्वांना उच्च स्वरात म्हणाले, या सर्वांनी याची परीक्षा करा. हा मुलगा आहे की मुलगी हे तपासा. त्या सरशी काही जणांनी पुढे येऊन बाळाला नीट निरखले तर तो मुलगाच असल्याचे क्षणात लक्षात आले. अचानक एक मुलीचे अवयव बदलून पुरुषावय बनल्याचे पाहताच सर्वजण थक्क झाले, भयभीतही झाले. सर्वजण शरणागत होत श्री स्वामी समर्थ चरणी लोळू लागले. ते म्हणत होते, स्त्रीला पुरुष करणे हे देवादिकास जमणार नाही. असे हे अघटित कृत्य श्री स्वामी राय दयासागराने पूर्णत्वास नेले. सावकार पुढे होता स्वामी स्तुती करू लागला. आम्ही अल्पमती अज्ञानी आहोत. मदांध स्थितीमुळे गहन स्वामी चरित्र समजू शकलो नाही. ईश्वराने जे निर्मिले ते नष्ट करून पुन्हा नवनिर्मिती करणे हे समर्थ कर्तृत्व केवळ आपणच दाखवू शकता. प्रारब्धावर मेख मारणे, विधिलेख पुसून टाकणे आदी अजब कृत्य करण्याचे सामर्थ्य केवळ आपल्यापाशीच आहे. आपली स्तुती करताच वेदश्रुतीही स्तब्ध झाल्या. आम्ही तर संसारिक मंदमती आहोत. आम्हाला याबाबत कितीसे कळणार. आजचा दिवस खरोखरच भाग्याचा होय. श्री समर्थ चरणांचे दर्शन झाले. आम्हाला क्षमा करा. यावेळी सावकार महाशयांनी यथासांग श्री चरण पूजले. तेव्हा श्री स्वामीरायांनी सकलांना आज्ञापिले, पहा, आमच्या प्रिय बाळाला पहा. त्यावर पुरुषत्वाची कशी पूर्ण कळा पसरली आहे. पुन्हा समस्त पुरुष स्त्री वर्ग बाळाकडे पाहून विस्मय प्रकट करू लागले. सावकार तर त्या समर्थ प्रसादाधिक पुरुषाकराकडे पाहून निशंक झाले. सर्वांचा आनंद ब्रह्मांडात मावेनासा झाला. त्या दिवशी तिथे ब्राह्मण भोजन समाराधना घालण्यात आली. अत्यादराने श्रीपूजन झाले. श्री गुरुस्वामींचा पूर्ण आशीर्वादपर असा हा पुत्र प्रसाद घेऊन महानंदात सर्वजण सद्गुरूंचा निरोप घेऊन निघाले. सावकारने घरी येताच व्याह्याला पत्र लिहिले. मार्गशीर्ष वद्य दशमी या दिवशी विवाह निश्चय झाला असून आपले पत्र येताच आम्ही निघू. आपण पाहलाच, आता कोणताही संभ्रम उरलेला नाही. चकित झालेल्या व्याह्याने लगेचच बोलावणे धाडले. तेव्हा सामग्री वस्त्रालंकाराच्या सिद्धतेसह 1000चे वऱ्हाडसह सावकार गंगाखेडला निघाला. पुन्हा पहिल्याप्रमाणे सर्व कार्यक्रम सुरू झाला. जानवसा, मग भोजन समारंभ, नंतर सीमांत पूजन. हळद लावण्याचा प्रसंग येताच मागील प्रसंगाची आठवण करून काही स्त्रिया गदगद हसू लागल्या. परंतु प्रत्यक्षात हरिद्रा प्रसंग सुरू होताच वराचे पुरुषासारखे अंग झालेले पाहून त्याही दंग झाल्या. असे काय नवल घडले की स्त्रिया अवयव समूळ नष्ट होऊन वराचे प्रबळ पुरुषत्व स्पष्ट दिसू लागले. चक्रपाणी भगवान प्रसन्न झाले की हे अमानुषिकी करणी आहे. भवानी शंकर पूजिले की आणखी काही इंद्रजाल गारुड केले की अन्य काही मणिमंत्र साधन, सर्वजण विचारतच होते. याच वेळी लग्न सोहळा सुरू झाला. मंगलाष्टके सुरू झाली. सुमुहूर्तावर विवाह संपन्न झाला. भेरी मृदंग नृत्य गायनाची बहार उडाली. सगळीकडे सुप्रसन्नता पसरली. हा सर्वोत्कृष्ट विवाह समारंभ निर्विघ्नपणे पार पडला. ब्राह्मणास सुवर्ण कुंभ
भरून दक्षिणा वाटप झाल्या. ज्या कुटील स्त्रियांना फजिती पाळण्याची होती त्यांना ह्या जावयाने असा पुरुषार्थ दाखवून दिला की त्यांचा उन्मत्तपणा व अभिमान गळून पडला. मी नित्या शरण आल्या, क्षमा मागू लागल्या, नमस्कार करू लागल्या. उपस्थित श्रेष्ठ ब्राह्मणांनी नववर वधूंना भरभरून आशीर्वाद दिले. जावयाबद्दल वधू पक्ष अत्यंत समाधानी झाला. समारंभपूर्वक त्यांना निरोप देण्यात आला. वऱ्हाड स्वनगरी परतले. धनिक सावकाराच्या घरी आनंद उसळला होता. सर्वजण पहिल्यांदा श्री स्वामीरायांच्या दर्शनार्थ डोंगरी गेले. नाना पदार्थ फळे घेऊन समस्त मंडळी श्री चरणी दाखल झाली. श्री स्वामीराज प्रभू बाळाला म्हणाले, सर्व कुटुंबियांचे कल्याण होय. यापुढे 2 मुलगे झाल्यानंतर प्रज्ञापुरी आमच्या भेटीस ये. ही गुप्त गोष्ट आता कुठे प्रकट न करता शास्त्रानुसार आचरण ठेवावे. एवढे बोलून होते तोच श्री प्रभू नरहरी तत्काळ अंतर्ध्यान पावले. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. सर्वजण चकित मुद्रेने आनंद उत्साह अशा संमिश्र भावनेने घरी परतले. परमपुरुष परमहंस कृपेने सावकार पुत्रास काही महिन्यांनी पुत्र प्राप्त झाले. 12 वर्षाचे होईपर्यंत या मुलांचे सर्व कोड कौतुक बालहट्ट पुरविण्यात आले. ही मुले 16 वर्षांची झाली तेव्हा त्यांचे शुभ कार्य ठरविण्यात आले. विवाह संपन्न झाल्यानंतर उभय दाम्पत्य सुखाने नांदू लागले. ते पाहिल्यानंतर सावकार पुत्र सावध झाला. श्री गुरुकृपेने मूळची विरक्ती जागृत झाली. स्वामी भक्ती दंग झाला. संसार आसक्ती सुटली. जीवनमुक्तीची वाटचाल सुरू झाली. सर्वत्रांकडून आज्ञा मिळवून तो श्री स्वामी दर्शनार्थ प्रज्ञापुरी तथा अक्कलकोटी निघाला. सर्वसाधारणतः संसारपाश तोडता तुटत नाही, उलट अधिक गुरफटतात. वैराग्याकडे घुटमळणारे अनेक जण तर विविध कारणांमुळे या मार्गाकडे आलेले असतात. एखाद्याचा कर्जाचा भार सोसवेना झाला किंवा कष्ट देणारे स्वस्त्री पेलणेवानाशी झाली, मग यांची विरक्ती उसळते नि ते तीर्थाकडे येऊन बसतात. तिथे बसल्यावर काही दिवसातच स्त्री पुरुषांचा वियोग सहन होईनासा झाला, मनासारखे भोग मिळेनासे झाले की त्यांची विरक्ती गळून पडते. दंड कारागृह यांचे योग येताच अनेकांना वैराग्य आठवते. परस्त्री परधन याचा अपहार करून विश्वासघाताने घरात प्रवेश मिळवायचा. चतुरतेने 4 गोष्टी सांगायच्या. वैराग्य विचार सांगायचा. असले कृत्रिम वैराग्य कामाचे नाही. विषय वासना विरहित वैराग्यच हवे. स्वामी भक्त परमविरागी असला पाहिजे. असो, सर्वांचा निरोप घेऊन सावकार पुत्र प्रज्ञापुरी श्री गुरुचरणांसमीप सादर झाला. वारंवार श्री गुरुचरणी नमन करू लागला. श्री स्वामीराया त्यास म्हणाले, काय रे बाबा गोरक्षका, सांगितलेल्या आज्ञेचे पालन करून परमार्थ मार्ग संपादन करण्यासाठी आलास. त्यानंतर तो गोसावी बनून श्री स्वामी चरणास सेवेत राहिला. 6 महिने सेवा झाल्यावर श्री गुरुवाज्ञेनुसार श्री क्षेत्र गिरनारच्या वारीस निघून गेला. ब्रह्मनिष्ठ वामनबुवा म्हणतात, मला तो गिरनारला कमंडलू तीर्थी भेटला. त्यावेळी त्यांच्याविषयीची गुप्त कथा त्याने निवेदन केली. ती जशीच्या तशी अक्षरशः येथे गुंफली आहे. अद्भुतानंद श्री स्वामीराज गुरूंच्या ब्रह्मानंद मिळविणाऱ्या असंख्य गुणानुवादातीला असून त्या विशद करायच्या म्हटल्या तर वर्णितांना शास्त्रे वेदही थकतात. श्री गुरु शिष्यास म्हणतात, श्री स्वामीराजांच्या अपार लीला 3
जगतातही न मावतील इतक्या आहेत. तरी जगाने स्वतः उद्धार ठरवून घेण्यासाठी मोठ्या प्रीतीने ऐकायला मिळतील तितक्यात श्रवण कराव्यात. त्यामुळे पिशाच्च भूतादी संबंध नष्ट होतील, वाईट गोष्टींचा प्रतिबंध होईल. हा ग्रंथ एकनिष्ठेने अवलोकिल्यास अनेक सौख्यांची प्राप्ती होईल. आता पुढील अध्यायातील रसभरित असा आख्यानाचे कथन दयाघन समर्थ स्वामी स्वतः करतील. या प्रकारे हा 14वा अध्याय गोड मानून घ्यावा. श्री गुरुलीलामृत नामक ग्रंथाचा श्री गुरु शिष्यांचा संवादाचा हा 14वा अध्याय येथे समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.